नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी ग्रामरचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आणलेले आहे. बारकाईनं संपूर्ण लेक्चर समजून घ्या, कारण तुम्ही चूक कुठं करता हे तुम्हाला कळायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल, वनरक्षकची तयारी करत असाल, नगर परिषद, दारूबंदी, पोलीस, टीईटी, एमपीएससी, सरळ सेवा, जिथे जिथे इंग्रजी विषयाचं महत्व आहे तिथे तिथे तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बघा, मी तुमच्यासाठी ट्रिक्स आणि टिप्स घेऊन आलेलो आहो. कशा पद्धतीनं 5 सेकंदात कोणत्याही प्रश्नाला सोडवायचा आहे. इव्हन तुम्ही वाचल्या कोणत्या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहोत ते बघणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वपूर्ण लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेला असतो. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, द नीडल्स इन द कंपास ऑलवेज, रिकामी जागा दिलेली आहे, टू द नॉर्थ. आता बघा, हे जे वाक्य आहे, हे वाक्य जे आहे वैज्ञानिक सत्य आहे, वैज्ञानिक विज्ञानाची भाषा आहे किंवा मग त्रिकालबाधित सत्य आपण म्हणत असतो. बघा, नेहमी जर तुम्ही कंपास पाहिला असेल, कंपास तुमच्या याच्यामध्ये कंपास असते बघा, कंपासमध्ये की नाही एक दिशा दाखवणारा कंपास राहते, त्याचा जे पॉइंट राहते नेहमी नॉर्थ कडे दाखवते असं म्हटलेलं आहे. आणि ऑलवेज हा शब्द जर वापरला असेल तर हे वाक्य जे आहे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचं पाहिजे. जिथेही त्रिकालबाधित सत्य असेल, जिथेही वैज्ञानिक सत्य असेल, जिथेही कॉमेंट्री दिलेली असेल किंवा मग बघा तुमची सवय दिलेली असेल तर ऑलवेज हे जे आहे एक टाइम दाखवते, नेहमी घडणारी घटना. मग अशा वेळेस आपल्याला वर्ब सोबत यस किंवा ईएस वापरावं लागते, ज्या वेळेस कोणतंही नाऊन असेल. ओके, नाऊन असेल तर. ओके, आता बघा, मला वर्ब सोबत यस किंवा ईएस कुठं दिसते? या 3 ऑप्शन मध्ये नाही दिसत. मी एका झटक्यात उडवणार त्या 3 ऑप्शनला. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए करून मी माझ्या मार्काला फिक्स करणार आहोत. माझा 1 गुण तिथं फिक्स होईल. त्याच पद्धतीने तुमचे हे मार्क इथं फिक्स होतील. म्हणून म्हटलं की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा, प्रश्न क्रमांक 2 कशा पद्धतीने आता आपण सोडवणार आहोत. बघा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. मग पास्ट मध्ये पाहिजेत काय? वॉज किंवा वेअर प्लस VING, वर्ब सोबत ING. मग बघा, वर्ब प्लस ING कुठं आहे? वॉज वेअर ING कुठं दिसायला लागलं? कुठं दिसायला लागलं वॉज वेअर ING? मग इथं वॉज आणि वॉजला ING दिसायला लागलं, म्हणजे हे ते 2 ऑप्शन, हे 1 ऑप्शन मी उडून टाकील. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य काय होईल? ऑप्शन क्रमांक बी. 1 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर येते. फक्त तुम्हाला नियम माहीत असणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. म्हणून म्हटलं की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत चला. आणि जर तुम्हाला तयारी करायची असेल चांगल्या पद्धतीनं तर नेहमी व्हिडिओ पाहत चला. बघा कशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवणार आहोत. 1 ते 2 सेकंदात. फिल इन द ब्लँक ऑफ दिस सेंटेन्स विथ करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. इथं आपल्याला करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरायचे. म्हणजे कोणती वर्ब वापरणार? इथं वाक्य वाचा. इफने वाक्याची सुरुवात व्हायला लागली म्हणजे हे वाक्य जे आहे अटदर्शक आहे. अटदर्शक वाक्य आहे. अटदर्शक म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपण अट ठेवत असतो किंवा मग इमॅजिनेशन आपण त्याला म्हणतो. मग इमॅजिनेशन म्हणजे काय? जर मी पंतप्रधान झालो तर, जर मी बर्ड असतो तर, जर मी क्रिकेटर असतो तर. मग हे वाक्य जे आहे आपले फक्त मेंटॅलिटीमध्ये आपण काय काल्पनिक ठेवत असतो. आणि बघा, वाक्याची सुरुवात इफने झाली. याचे 3 रूल आहेत, समजून घ्या. वाक्याची सुरुवात इफने झाली. जर वाक्य इथं सिंपल प्रेझेंटचं असेल, सिंपल प्रेझेंट, मी 3ही वाक्य एकदा सांगतो, तर येणारं वाक्य आपल्याला शाल विल न शोधायचं आहे. शाल किंवा विल न. ओके, जर वाक्य इफने सुरू व्हायला लागलं आणि इथं सिंपल पास्ट असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल तर येणारं वाक्य आपण कशानं पाहणार? वुड प्लस V1, वर्बचा पहिला फॉर्म पाहणार. जर वाक्य, तिसरा नियम, इफने सुरू व्हायला लागलं म्हणजे अटदर्शक वाक्य आहे. आणि जर इथं पास्ट परफेक्ट टेन्स असेल, पास्ट परफेक्ट असेल तर, 1 मिनिट, पास्ट परफेक्ट असेल तर येणारं वाक्य वुड हॅव V3 ने पाहिजे. कोणता? V3, वुड हॅव V3. मग तुम्हाला इथं वाक्य कोणत्या टेन्स मध्ये दिलेलं आहे पहिले हे चेक करणं. हे 3 रूल मी तुम्हाला इथं सांगितले. बघा, एकदा परत समजून सांगतो. वाक्याची सुरुवात कशाने व्हायला लागली?
या इफने व्हावं लागले, म्हणजे हे अटदर्शक वाक्य आहे. मग जर तुम्हाला सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर तुम्हाला शोधणं काय आहे पलीकड, शाल विल. शाल विल वर्बची फर्स्ट फॉर्म. ओके, शाल विल सोबत कोणती वर्बची पहिली फॉर्म शोधणं आहे, समजायला. त्यानंतर बघा जर इथं सिंपल पास्ट असेल, इथं जर सिंपल पास्ट असेल तर इथं वुड प्लस V1 पाहायचं आहे आपल्याला, समजलं. त्यानंतर हे वाक्य जर पास्ट परफेक्ट मध्ये असेल तर वुड हॅव V3, कुड हॅव V3, शुड हॅव V3 या पद्धतीनं पाहावं लागते. जरा तुम्हाला हा रूल कळाला असेल. मग इथं चेक करा, स्वा हे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग आपल्याला वुड प्लस वर्बचा पहिला फॉर्म पाहायचा आहे. कुठं आहे वुड प्लस वर्बचा फॉर्म, इथं वुड कुठंच नाही दिसायला लागलं. कुठंच वुड नाही आहे, कुठंच वुड नाही आहे, कुठंच वुड नाही आहे. हे आपल्या प्रश्नाचं असेल वुड प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. मी कोणत्याही प्रकारचा वाक्याचा अर्थ अजून तुम्हाला सांगितलेला नाही, तरी प्रश्नाचे उत्तर सहज आपण सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे चौथ्या क्रमांकाचा, आता तुम्हाला सोडवायचा आहे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन. प्रॉपर ऑप्शन आपल्याला पाहायचा आहे, कोणतं लागणार आहे, रिकामी जागा प्रॉपर ऑप्शन आपल्याला शोधायची आहे. बघा काय म्हटलं, यू आर अनटायटल्ड टू वोट ॲज यू आर. आता इथं एज शब्द दिलेला आहे. ज्या वेळेस बी एखादी गोष्ट बघा आता वोट द्यायला चाललं आणि त्याची एज जी आहे कमी भरत असेल तर आपण काय वापरायला पाहिजे, तर अंडर एज वापरायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. अशा पद्धतीनं चुटकीभरात तुम्ही त्या प्रश्नाला सोडवू शकता. समोरचा पाचवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, कशा पद्धतीनं सोडवणार बघा. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये आपल्याला हे बनवायचं आहे. निगेटिव्ह मध्ये कसं बनवणार मित्रांनो, बघा जर तुम्हाला इथं वाक्याची सुरुवात ओनली न दिली, कशाने, ओनली असेल आणि तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह बनवा, तर इथं तुम्हाला काय पाहायचं आहे, नन बट पाहायचं आहे. वाक्यात नन बटने वाक्याची सुरुवात होईल. कुठं आहे नन बट, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, हे नन बट. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 1 ते 2 सेकंदात जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीचं काढायचं असेल तर या चॅनलला फॉलो करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. नेहमी युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुमचं नॉलेज इन्क्रीज होणार आहे. मग नॉलेज इन्क्रीज करण्यासाठी अँबिशन अकॅडमी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे प्रत्येक विषय शिकण्यासाठी. ओके, चला लवकर भेट द्या. बघा समोरचा प्रश्न काय आहे, 6वा प्रश्न. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये काय करायचं, असर्टिव्ह बनवायचा आहे. मग बघा व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. बघा आता हे जे आहे आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट काढायचा आहे. व्हॉट काढायचा तर मग व्हॉटच्या जागेवर काय घेणार आपण, ग्रेट घेणार. ओके, ग्रेट नसल्यास बघा रिमार्केबल घेणार, रिमार्केबल घेणार. ओके, ग्रेट, रिमार्केबल अशा पद्धतीचे आपण काही घेणार. तर इथं आपल्याला व्हॉटाच्या जागेवर वापरायचे. व्हॉटच्या जागेवर म्हणजे काय, एकदम आश्चर्यचकित होणे. ओके, रिमार्केबल. ओके, एखादी गोष्ट रिमार्केबल असेल मग या ऑप्शन मध्ये कुठं रिमार्केबल दिसायला लागलं का, चेक करायचं, ही तर रिमार्केबल आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा 7व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यापूर्वी ज्याही विद्यार्थ्याला अँबिशन अकॅडमीच्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅचेस घ्यायचे असेल तर स्क्रीनवर तुमचा नंबर चालू आहे, त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. फक्त आणि फक्त ऑनलाईनच्या बॅचेस 499 रुपयाला म्हणजे 500 रुपयाला बॅचेस आहे. कोणतीही बॅच करा, तलाठी करा, वनरक्षक करा, टीईटी करा, सरळ सेवा करा, कोणतीही बॅच. त्यानंतर जर तुम्हाला ऑफलाईन बॅच घ्यायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात एवढी फी नाही. लेखी प्लस फिजिकलची तयारी सहित जर तुम्हाला करायचं असेल तर 5,000 रुपये फी आहे. त्वरित तुम्हाला संपर्क साधायचा आहे. बघा 7वा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू द कॉम्प्लेक्स वन. बघा इथं काय म्हटलेलं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये बनवायचं आहे आपल्याला, म्हणजे मिश्र वाक्य बनवायचं आहे. मिश्र वाक्य कशा पद्धतीनं बनवणार, तर मिश्र वाक्यामध्ये बघा हू, विच आणि दॅट या तिघाचा वापर होतो. हू, विच, दॅटचा वापर होतो. बघा 2 वाक्य जोडण्यासाठी, 2 वाक्य ज्यावेळेस आपण जोडत असतो हू, विच, दॅटचा वापर होतो. मग बघा 2 वाक्य आपण जोडत असताना, मिश्र वाक्य तयार करत असताना बघा अ डेड मॅन टेल्स नो टेल्स अशा पद्धतीचं आहे. मग इथं आपल्याला काय पाहायचं आहे,
हु, विच किंवा दॅट पाहायचा. वाक्यात कुठं आहे हु, इथं पहिल्याच्या याच्यात आहे हु, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी तर चेकही करायचं काम नाही. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज आपण सोडवणार. अ मॅन की जो डेड आहे, टेल्स नो टेल्स म्हणजे बघा एक मेलेला माणूस जो स्टोरी सांगू शकत नाही. टेल्स म्हणजे काय, स्टोरी. ओके, चला समोरचा प्रश्न बघा 8व्या क्रमांकाचा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन. प्रॉपर ऑप्शन घेऊन आपल्याला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक करायचं आहे. मग बघा रिकाम्या जागा भरा. कशा पद्धतीने भरणार, द अर्थ रिकामी जागा, राऊंड द सन. आता बघा मी तुम्हाला स्टार्टिंगच्या पहिल्याच्या याच्यात सांगितलं असेल, ज्यावेळेस बी त्रिकाला बाधित सत्य असते, वैज्ञानिक सत्य असते, जसं की पाणी 100 सेल्सिअसवर उकळते, अशा पद्धतीचं वाक्य जर मी दिलं तर ते वाक्य कसं झालं, वैज्ञानिक सत्य झाले. आणि वैज्ञानिक सत्य जर दिलं असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिजे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नाउन जर दिला असेल तर वर्बला यस किंवा ईएस लागते. मग वर्बला यस किंवा ईएस कुठं आहे, या 3 ऑप्शन मध्ये नाही आहे. मूज म्हणजे काय, गोल फिरणे, राऊंड. ओके, समजलं. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. बघा 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे. 9वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, टू विन. इथं पहा हे शब्द आहे काय, लॉर्ड्स आहे. तर इथं काय पाहिजे, लॉरेल्स अशा पद्धतीचं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ जे आहे ना, हे शब्द थोडस प्रिंट मिस्टेक झालेला आहे. टू विन लॉरेल्स याचा अर्थ काय होते, तर एखादा व्यक्ती प्रामाणिक असणे. याचा अर्थ काय, प्रामाणिकपणा. एखाद्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा असणे. मग जिथं प्रामाणिक आहे तिथं आपल्याला काय शोधावं लागते, दुसरा शब्द त्याच्यासाठी ऑनेस्ट. कोणता, ऑनेस्ट. इथं बघा विक्ट्री नाही येणार, लॉटरी नाही येणार, मग इथं आहे ऑनर. टू विन ऑनर म्हणजे प्रामाणिकपणे जिंकणे. याचा अर्थ काय होते, टू विन प्रामाणिकपणे. लॉरेल्स म्हणजे काय, तर लॉयल पद्धतीने आहे की नाही, अशा पद्धतीनं म्हणजे प्रामाणिकपणे जिंकणे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. 10व्या क्रमांकाचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवणार आहोत. बघा, अ स्नेक इन द ग्रास या म्हणीचा अर्थ म्हणजे काय होते बघा, अ स्नेक इन द ग्रास म्हणजे गवतात लपलेला साप. कधी कधी आपल्या समाजात असे व्यक्ती राहतात जे आपल्या जवळ राहतात, लपलेले असतात, परंतु ते आपल्यासोबतच धोका करतात. याला काय म्हणतो आपण, आस्तीन का साप. हिंदीमध्ये काय म्हणतो आपण, आस्तीन का साप किंवा गवतात लपलेला साप. त्याच्याकडून आपल्याला म्हणजे बघा एखादा एनिमी जे आहे तो लपलेला आहे, अशा पद्धतीने म्हणीचा अर्थ होते. मग याच्यामध्ये बघा एखादा सिक्रेट किंवा हिडन एनिमी, जे लपलेला एनिमी आहे त्याला आपण म्हणत असतो. बघा काय म्हणणार मग, सिक्रेट एनिमी किंवा हिडन एनिमी. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. बाकी काही चेक करायचं काम नाही. अशा पद्धतीने जर तुम्हाला इंग्रजी व्याकरण शिकायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फॉलो करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. सोबतच तुम्हाला जर ऑफलाईन बॅचेस लावायचे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण आणखी काही नवीन प्रश्न घेऊन. धन्यवाद.